उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देणारे दह्याचे खूप सारे वेगवेगळे रायते तयार करणार आहोत आणि त्यामध्ये आज आपण हा काकडी, टोमॅटो आणि गाजरचा छानशी कोशिंबीर तयार केलेली आहे. झटपट तयार होते आणि चवीला अतिशय छान अशी लागते. लहान मुले काय तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण पाहता क्षणी ही कोशिंबीर आवडीने खातील, इतकी चटपटीत छान अशी तयार केलेली आहे. काही बेसिक टिप्स असतात ज्या तुम्ही फॉलो केल्या तर तुमची कोशिंबीर देखील परफेक्ट तयार होणार आहे. उन्हाळ्यामध्ये बऱ्याचदा जेवण जात नाही, त्याचबरोबर पोटाला थंडावा देण्यासाठी आपण खूप सारे दह्याचे पदार्थ खातो, त्यासाठी हा बेस्ट पर्याय आहे. हाय हॅलो नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज आपण उन्हाळा स्पेशल छान अशी थंडगार ही कोशिंबीर तयार करत आहोत. त्यासाठी या ठिकाणी आपण दही घेतलेलं आहे, दाटसर दही घेतलेला आहे. वड्या पडणार दह्याची रेसिपी देखील तुम्हाला लवकरात लवकर पुढच्या आठवड्यामध्ये पाहायला मिळणार आहे. कोशिंबीर करण्यासाठी आपल्याला छान घट्टसर हलकंसं साखर टाकून फेटून घेतलेलं दही घेतलेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला लागणार आहे एक मोठ्या आकाराची काकडी छान किसून घेतली. तुम्हाला कट करून घ्यायची असेल तर बारीक कट करून घेऊ शकता. त्यानंतर डाळिंबाचे दाणे घेतलेले आहे, एक गाजर किसून घेतला, त्यानंतर टोमॅटो कट करून घेतला आणि कांदा देखील कट करून घेतला. फोडणीसाठी मोहरी, जिरं, थोडंसं मीठ लागणार आहे. त्याचबरोबर थोडीशी आणखीन साखर टाकणार आहे, हिरवी मिरची आणि त्याचबरोबर या ठिकाणी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे. आता साधी सोपी प्रक्रिया आहे. छान महत्त्वाच्या काही टिप्स देखील तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, जेणेकरून कोशिंबीर छानशी खूप वेळासाठी टिकावी यासाठीचे देखील टिप्स तुम्हाला सांगणार आहे. या ठिकाणी कांदा टाकलेला आहे. त्याचबरोबर आपण जे साहित्य घेतलेलं आहे, काकडी असेल, टोमॅटो, गाजर आणि डाळिंबाचे दाणे घेतलेले आहे, ते सर्व आपल्याला या दह्यामध्ये मिक्स करायचं. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर अगोदर मी तशीच टाकत आहे, काही कोथिंबीर मी फोडणीसाठी टाकणार आहे. छान घट्टसर असं दही घ्यायचं. त्याचबरोबर आपण दह्यामध्ये अगोदर थोडीशी साखर मी ॲड केलेली होती, परंतु थोडीशी कमी वाटली, त्यामुळे पुन्हा एकदा थोडीशी साखर टाकणार आहे. टेस्ट करून पाहायची, त्यानुसार साखरेचा वापर करू शकता. अगदी गोडाचा पदार्थ म्हटला, परंतु मिठाशिवाय मात्र चव येत नाही, त्यामुळे थोडंसं मीठ या ठिकाणी ॲड केलेलं आहे. सर्व छान असं या ठिकाणी मिक्स करून घ्यायचं आणि या ठिकाणी आपल्याला यावर खमंग अशी फोडणी द्यायची आहे. आता या ठिकाणी फोडणी न देता देखील अशाच पद्धतीची कोशिंबीर चवीला छान लागते, परंतु फोडणी दिल्यामुळे या कोशिंबीरीची चव आणखीनच छान होते. हे पहा. त्यानंतर अगदी कडकडीत गरम केलेलं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये मोहरी टाकली, त्यानंतर हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहे, त्यानंतर जिरं टाकलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला कोथिंबीर देखील यामध्येच टाकायची आणि ही खमंग फोडणी यावर आपल्याला द्यायची आहे आणि छान झटपट कोशिंबीर तयार झाली. परंतु हीच कोशिंबीर तुम्हाला जास्त वेळासाठी स्टोअर करायची, तर तुम्हाला या कोशिंबीरमध्ये कांदा लगेच मिक्स करायचा नाही. तुम्ही सर्व साहित्य मिक्स करू शकता, फोडणी देखील त्यामध्ये टाकून ती फ्रीजमध्ये थंड करण्यासाठी ठेवू शकता. परंतु तुम्हाला ज्यावेळेस ती सर्व करायची त्यावेळेस तुम्ही कांदा कट करायचा आणि त्यामध्ये ॲड करायचा, म्हणजे ही कोशिंबीर तुम्ही जास्त वेळासाठी स्टोअर करून ठेवू शकता. त्या दही घेताना फ्रीजमधील छान थंड दही घेतलं होतं. कोशिंबीर तयार आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका, कारण इथे मिळतात पूर्ण वर्षभर एकही दिवस सुट्टी न घेता दररोज दुपारी 12 वाजता वेगवेगळ्या रेसिपीज. त्यामुळे रेसिपी आवडल्यास कमेंट करा आणि या व्हिडिओच्या शेवटी उन्हाळा स्पेशल अशीच एक छान थंडगार रेसिपी देणार आहे, त्यावर क्लिक करून पाहू शकता. वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.